yoga schools में join होने के लिए. That's why he joined, but he got confused that this link is for children. गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण पुढचा टॉपिक कंटिन्यू करूयात, जो प्रकाशाचे अपवर्तन आपला धडा जो चालू आहे तो. तर कालच आपला लास्ट क्लास झालेला होता. तर लास्ट क्लासमध्ये काल आपण काय बघितलं? आठवते तुम्हाला? प्रकाशाचं अपवर्तनामध्ये प्रकाशाचं अपस्करण कसं होतं ते काल आपण बघितलेलं होतं. वेगवेगळ्या रंगांसाठी कशी म्हणजे वेगवेगळ्या रंगांची वारंवारता वेगवेगळी असल्यामुळे कसे ते रंग एकमेकांपासून वेगळे होतात, ज्यावेळी ते एखाद्या दाट माध्यमामध्ये जातात ते आपण काल बघितलेलं होतं. बरोबर आहे? आणि आज आपण काय करणार आहोत? स्वाध्याय डिस्कस करणार आहोत. आपला धडा पूर्ण शिकवून झालेला आहे. स्वाध्यायामध्ये आता काय-काय दिलंय ते पटकन काही प्रश्न आपण गो थ्रू करूयात. थांबा मी तुमचं पुस्तक तुमच्याबरोबर शेअर करते. चला, आता तुम्हाला पुस्तक दिसत असेल. तर काल हे आपलं आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन झालंय. इंद्रधनुष्य कसा बनतो ते पण आपण बघितलं. ही वाली जी गणित आहेत ती ऑलरेडी आपण ह्यापूर्वी डिस्कस केली आहेत. तर चला आज आपण स्वाध्याय बघून घेऊयात पटपट. मुलांनो मी तुम्हाला फक्त प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचंय ते सांगेल. उत्तर तुम्हाला स्वतःच लिहायचे. हां, पण गणित जे आहे, जे अवघड गणित असतील मला वाटलं की हे सोडवून द्यायला पाहिजे, तर ते आपण नक्की सोडवूयात. तर चला आता आपण हे बघूयात. प्रकाशाच्या पुढे जाण्याचा प्रकाशाच्या पुढे जाण्याचा डॅशवर अपवर्तनांक अवलंबून असतो. प्रकाशाच्या पुढे जाण्याच्या डॅशवर अपवर्तनांक अवलंबून असतो. कशावरती अवलंबून असतो मुलांनो? येस, सांगा मला कशावरती अवलंबून असतो? अच्छा, एक सेकंड. भालेर स्कूल जे जॉईन झालंय, शक्य असेल तर प्लीज कॅमेरा चालू करा, म्हणजे मी मला मुलांना बघू शकेल. एक सेकंड हां मुलांनो. अ, भालेर स्कूल जे जॉइन झालंय, शक्य असेल तर मुलांचा कॅमेरा ऑन करा किंवा अनम्यूट करून मला सांगा जर कॅमेरामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर. म्हणजे ॲटलीस्ट मला ही हमी राहील, की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय.
बरं, चला काही हरकत नाही. कदाचित काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल, तर आपण आपलं पुढचं काम करूयात आता. तर बघा मुलांनो, आपण बघितलंय, की प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये गेल्यावरती काय होतं त्याचं? त्याचा जो वेग आहे, तो वेग त्याचा बदलतो. बरोबर आहे? मग इथे अपवर्तनांकासाठी आपण सूत्र बघितलेलं आहे ना, V1 भागिले V2. व्ही काय होता? आपला वेग होता. सो इथे पहिल्या क्वेशनचा आन्सर येईल वेग, वेगावरती. दुसरं, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना डॅश बदलाच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन म्हणतात. हं. कुठल्या बदलाच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन म्हणतात? अच्छा, नावापूरचे स्टुडंट्स जे जॉइन झालेत, मुलांनो कॅमेरा ऑन करा. ॲक्चुअली ही मराठी मीडियमची क्लास चालू आहे आणि दुसऱ्या लिंकवरती तुमची इंग्लिश मीडियमची क्लास चालू आहे. तर तुम्ही दुसऱ्या लिंकवरती जॉइन होऊ शकता आणि पण जर इथेच थांबायचं असेल, तर मग कॅमेरा ऑन करा आणि मला तुम्ही दिसाल तर मग काही नाही. आपला सिलेबस तर सेमच आहे. तुम्हाला समजेल ही पण क्लास जर अटेंडच करायची असेल तर तुम्हाला. तर बघा काय करायचंय ते. तुम्ही माईक चालू केलंय, पण कॅमेराच ऑफ आहे. मला तुम्ही दिसत नाहीये मुलांनो. ठीक आहे. चला आपण आपल्या टॉपिकवर माघारी येऊयात. तर एक प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना डॅश बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तनांक म्हणतात. दिशा बदलते ना? हं. प्रकाशाची जी जाण्याची दिशा आहे ती दिशा बदलते. तर इथे उत्तर काय येणार? दिशा बदलास. प्रकाशाची दिशा बदलते. म्हणजे दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तनांक म्हणतात. पुढे सिद्धता लिहायची आपल्याला. जर एका काचेच्या चिपेवर पडणारा प्रकाश किरणाचा आपाती कोन I असेल, तर चिपेतून बाहेर पडताना त्याचा निर्गत कोन E असेल, तर I बरोबर E. आता हे तुम्हाला कसं सिद्ध करायचं मुलांनो, हा प्रयोग करून बघावा लागेल. आणि दुसरी गोष्ट ना तुम्हाला बघा, हे पहिलीच जी आपण आकृती काढलेली होती, काचेची जी चिप म्हणा किंवा काचेची लादी म्हणा, तर ती जी आपण काढलेली होती ना आकृती, ती सेम टू सेम आकृती तुम्हाला बघून काढावी लागेल. आणि ह्याच्यासाठी कोनमापक वगैरे घ्याल तर तुम्हाला परफेक्ट आकृती मिळेल. बघा, हा I आणि हा E. समजा I 30° असेल, तर तुम्हाला हा जो E आहे, जो निर्गत कोन आहे, तो पण 30° मिळेल. तर ही आकृती काढून तुम्हाला त्यांना दाखवायचंय आणि सिद्ध करायचंय, की आपाती कोन आणि निर्गत कोन हे समान मापाचे असतात. ठीक आहे. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे पहिल्याच क्लासमध्ये. त्याच्यानंतर ना इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला आता ही आकृती काढून हा पूर्ण पॅराग्राफ जसाच्या तसा एक्सप्लेन करायचा आहे. जसाच्या तसा पाठ करून छापला तरी सुद्धा चालेल. हे आपण आपल्या प्रिव्हियस क्लासमध्येच, मागील क्लासमध्येच बघितलेलं होतं. पुढचा प्रश्न बघा काय आहे. खालील प्रश्नांच्या खालील प्रश्नात दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर. MCQ आहे, मल्टिपल चॉईस. करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. ताऱ्यांचे लुकलुकण्याचे कारण काय आहे? ताऱ्यांमध्ये वेगवेगळी होणारे विस्फोट बिलकुल पण नाही. ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडलातील अवशोषण ते पण नाहीये. ताऱ्यांची गती, इथे वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक. ताऱ्याची लाईट आपल्या हवेतून येत येत हवेचा अपवर्तनांक कधी जास्त असतो, कधी कमी असतो तापमानानुसार. त्याच्यामुळे मग काय होतंय? तारे आपल्याला लुकलुकताना दिसतात. तर मग करेक्ट ऑप्शन आपला चौथा आहे. परत सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो. याचे कारण अगेन हे आपण बघितलेलं प्रकाशाचे अपवर्तन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे काय दिलेलं आहे? काचेचा हवेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक.
म्हणजे काचेच्या हवेशी तुलना जर केली तर अपवर्तनांक आहे 302. 302 म्हणजेच बघा 3चा अर्धा म्हणजे दीड. दीड म्हणजे 1.5. बरोबर आहे? हे ऑलरेडी आपण गणित केलेलं आहे ह्याच्यावरती. तर हवेचा काचेच्या संदर्भातील अपवर्तनांक किती असेल? हा काचेच्या हवेतील संदर्भातील होता. आता उलटं काढायचंय. हे पण मी तुम्हाला शिकवलंय. उलटं काढायचं असल्यावर आपण काय करतो? व्यस्त घेतो. हा खडकीचे मुलांनो मी बेटा बघितलं तुम्हाला. चला मला सांगा, तुम्ही हा प्रकाशाचे अपवर्तन धड्याचा स्वाध्याय वहीमध्ये सोडवलाय का? शाळेच्या शिक्षकांनी तो तुम्हाला ऑलरेडी सोडवून दिलाय का? लिहिला असेल शाळेच्या वहीमध्ये तर हात वर करा. प्रकाशाचे अपवर्तन धड्याचा स्वाध्याय तुम्ही शाळेच्या वहीत सोडवलाय का? हात वर करा. सोडवला असेल तर. बरं, सोडवला नसेल तर हात वर करा. खडकीचे विद्यार्थी मी तुम्हाला विचारते. असेल किंवा नसेल 2च ऑप्शन असतील ना रे. दोन्ही केसमध्ये तुम्ही हात नाही वर करत आहे. मी काय समजू? तुम्ही स्वाध्याय सोडवला असेल तर हात वर करा. स्वाध्याय सोडवला नसेल तर हात वर करा. अच्छा, नाही सोडवलाय. ओके. ठीक आहे. मग नाही सोडवलाय ना, आता मी जसं-जसं सांगते तसं-तसं ते समजून घ्यायचंय आणि आज मग तुम्ही आपला होमवर्कच हा असेल, की शाळेच्या वहीत सोडवलं तरी चालेल, मला काही हरकत नाहीये. शाळेच्या शिक्षक म्हणजे तुमच्या शाळेमध्ये जे सायन्सचे, विज्ञानाचे टीचर असतील, मग त्यांना सांगून मग तुम्ही शाळेच्या वहीमध्ये हा प्रकाशाचे अपवर्तन धड्याचा स्वाध्याय सोडवा. ठीक आहे? तर आता तुम्ही लेट जॉइन झाला. पूर्वीची काही उदाहरणे जी आहेत स्वाध्यायामधली, ती सोडवून झाली ऑलरेडी. तर आता हा ई चालू आहे आपला. तर काही हरकत नाही, इथून पुढे जे सांगते ते करा. बाकीचे जे उरलेले सोडवण्यासाठी जर तुम्हाला काही मदत लागली, तर तुम्ही रेकॉर्डिंग बघा किंवा मग शाळेमधल्या शिक्षकांची मदत घ्या. ठीक आहे? चला आता हे ई वाला प्रश्न आपण सोडवूयात. थांबा माझा तुम्हाला व्हाईट कलरचा फळा दाखवते. मुलांनो आज की नाही माझा घसा थोडासा बसलाय सर्दीमुळे. माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येतोय का? हात वर करा. ठीक आहे. ठीक आहे. गुड. व्हेरी गुड. थांबा मी प्रश्न कॉपी करते आधी आपल्या तिथे व्हाईट बोर्डवर दाखवण्यासाठी. स्वाध्याय उघडा मुलांनो. तुमच्याजवळ विज्ञानाचं पुस्तक असेल असं मी मानून चालते. स्वाध्याय उघडा. स्वाध्यायामध्ये आता बघा मी जे गणित सोडवते ते गणित तुम्हाला बघायचंय. हां. अच्छा, खडकीच्या स्टुडंट्स तुम्हाला माझा व्हाईट फळा दिसत असेल तर हात वर करा. ओके, गुड. व्हेरी गुड. चला तर आता हे मी गणित इथे कॉपी केलं. हं. दिसतंय? हे तुमचं पुस्तकामधलं गणित मी इथे कॉपी केलेलं आहे. तर त्याला आपण सोडवूयात. काय दिलेलं आहे? काचेचा हवेच्या संदर्भात. तर ह्याला नीट समजून घ्यायचंय मुलं. बघा, आता काच म्हणजे काय? ग्लास, बरोबर आहे? तर आपण अपवर्तनांकासाठी काय वापरतो? कुठले चिन्ह वापरतो? एन. तर काचेचा, सो जी फॉर ग्लास, हवे संदर्भातील अपवर्तनांक दिलाय 302. हे बघा हा. बरोबर आहे? आता काय विचारलंय? आता हवेचा काचेसंबंधी अपवर्तनांक म्हणजे उलटं विचारलंय. तर आपल्याला ऑलरेडी ह्याचं सूत्र माहिती आहे मुलांनो. आठवते तुम्हाला? हे असं N21 असेल, तर आपण काय करतो मग N12 काढायचं असेल तर त्याला व्यस्त करतो. तर हे N इथे 1 इथे येणार आणि 2 इथे. हां बेटा बोल. तू अनम्यूट केलंय माईक.
हा मला नीट स्पष्ट ऐकायला येत नाही मोठ्याने. 2/3. हा 2/3. येस, व्हेरी गुड. अगदी बरोबर. थँक्यू फॉर रिस्पॉन्डिंग बेटा. तर इथे मग पण हा 2/3 येणार हे आपल्याला लगेच तोंडी उत्तर कळते. पण आता हे तू एमसीक्यू आहे म्हणून डायरेक्ट ऑप्शन टिक करू शकतो. पण परीक्षेत विचारलं तर आपल्याला व्यवस्थित सगळ्या पायऱ्या दाखवाव्या लागतील. म्हणून बघा आधी जी दिलेली माहिती ती मी अशी लिहिली आणि आता दुसऱ्या माहितीसाठी मी सूत्र लिहिते. तर आपल्याला काय काढायचंय? हवेचा अपवर्तनांक काचेच्या संबंधित काढायचंय. तर म्हणून आपण सूत्र लिहिणार 1 आता काचेचा हवेशी अपवर्तनांक. तर उत्तर इथे काय होणार? 1/3/2. बरोबर आहे. छेदामध्ये हे उत्तर आपण टाकलं. आता तुम्हाला मुलांना गणितात शिकलेला असाल, की छेदाचा जो छेद असतो, छेदाचा छेद काय असतो? अंश असतो. म्हणून उत्तर येईल काय आपल्याकडे? छेदाचा छेद म्हणजे 2 वरती गेले आणि खालचा छेद 3 जसाच्या तसा. मग आपलं उत्तर आलं 2/3. तर अगदी बरोबर सांगितलंस तू बेटा. तर इथे आपण काय करायचं मग उत्तराला टिक करायचं. हे बघा इथे. चौथं ऑप्शन करेक्ट आहे 2/3. ठीक आहे. आता पुढचं. एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर 1.5 गुणिले 10^8 मीटर प्रति सेकंद असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल? आता इथे निरपेक्ष अपवर्तनांक मुलांनो म्हणजे आपले निर्वाताच्या तुलनेत किंवा हवेच्या तुलनेत असं आपण मानून चालतो की निर्वात पोकळीतून किंवा हवेतून सूर्यप्रकाश त्या माध्यमावरती पडतोय. ठीक आहे. आता ह्याचं पण उत्तर बघा 2 दिलेलं आहे. तर आपण सोडवून बघूयात की आपलं ते उत्तर बरोबर येते का. ठीक आहे. थांबा आता हा प्रश्न मी कॉपी करून घेते ह्याला पण. बघा आता इथे ना हे कॉपी करताना 108 बनलंय पण ते 108 नाहीये. ते 10^8 आहे. तुम्हाला मी करेक्ट करते. अच्छा ते मोजलंच. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आता हे नीट समजून घ्या मुलांनो. इथे आपलं आता हे माध्यम आहे. कुठलं माध्यम आहे ते त्यांनी दिलेलं नाहीये. ठीक आहे. आणि इथे आपण मानतोय हवा आहे किंवा निर्वात आहे. निर्वात पोकळी आहे. मग ह्या माध्यमाचा आता माध्यमला इंग्लिशमध्ये मीडियम म्हणतात. हे तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी. बरोबर आहे? तर मग आपल्याला काय दिलेलं आहे? आता इथे बघा लिहायचं कसं आहे? हे प्रॉपरली आपण लिहिणार आहे. मी तुम्हाला पद्धत शिकवते लिहायची. आधी सुरुवातीला आपण लिहितो दिलेली माहिती. तर दिलेली माहिती दिलेल्या माहितीमध्ये मुलांनो काय लिहिणार आता आपण? माध्यमाचा अपवर्तनांक दिलाय. माध्यम म्हणजे मीडियम म्हणून मी NM लिहिलं. बरोबर आहे? निरपेक्ष म्हणजे त्याला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंग्लिशमध्ये म्हणजे हवेशी तुलनेत. तर मग मी ह्याला ए पण लिहू शकते किंवा 0 पण लिहू शकते. 0 म्हणजे निर्वात येते. तर सध्या मी ह्याला मग निरपेक्ष दिले म्हणून ओ लिहिते. ठीक आहे. ओ म्हणजे ऍक्च्युली 0. तर त्याच्यासाठी आता मी काय केलंय, किती व्हॅल्यू दिलेली होती त्याची 1.5 गुणिले 10^8. अच्छा सॉरी हे आपल्याला काय काढायचंय अपवर्तनांक काढायचंय. आणि हिचे माहिती काय दिलेली आहे मग मी याला करेक्शन करते. त्याची गती किती आहे, वेग किती आहे त्या माध्यमात तो दिलाय. तर मग आपण काय लिहूयात? गतीसाठी व्ही आणि एम लिहूयात. व्हीएम दिले आपल्याला 1.5 गुणिले 10^8 मीटर प्रति सेकंड. आणि दुसरं आपल्याला काय दिलेलं आहे मुलांनो? जसं मी तुम्हाला सांगितलेलं तुमची एक गोष्ट पाठ पाहिजे. ती म्हणजे हवेमध्ये किती गती आहे, म्हणजे हवेमध्ये प्रकाशाचा किती वेग आहे. ठीक आहे. तर त्याला आपण नाव देऊया व्ही आहे. तर ते आपल्याकडे किती असतं? तुम्हाला माहिती आहे तो 3 गुणिले 10^8 मीटर प्रति सेकंड आहे. आता ही दिलेली माहिती घेऊन
आपल्याला काढायचं काय आहे, मग त्याच्यासाठी लिहिणार आपण शोधणे. तर काय शोधायचं? अपवर्तनांक किती आहे तो शोधायचा आहे ना. तर त्या माध्यमाचा हवेच्या तुलनेत किंवा निरपेक्षसाठी मग थांबा त्याला मी ओच लिहिते. हं. तर हा शोधायचा किती येते. मग आपण सूत्र लिहिणार. सूत्र तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. हे इथे जे असतं आता मुलांनो इथे बघा सूत्र आठवा. हे इथे N21 असल्यावरती हे सुरुवातीला जे 1 आहे, तर इथे आपलं V1 येतं आणि खाली येतं V2. तर त्या हिशोबाने बघा, इथे येणार VA सूत्र बनणार आपलं VA भागिले VM. हवेतील वेग आणि माध्यमातील वेग. सिंपल आहे. कसं लक्षात ठेवायचं? पहिले कुठून कुठपर्यंत चालला? हवेमधून त्या माध्यमात चाललाय ना. म्हणून हवेमध्ये त्याचा वेग किती आहे ते आधी अंशामध्ये येणार आणि माध्यमामध्ये किती वेग आहे त्याचा तो छेदामध्ये येणार. ठीक आहे? तर मग काय आता इथे सोडवणे. तर तुम्ही बघू शकता दिलेली माहिती शोधणे, सूत्र आणि सोडवणे. असे 4 टप्प्यात व्यवस्थित गणिताची मांडणी करायची आहे. तर आता सोडवणीमध्ये मग डायरेक्ट आता सूत्रामध्ये किमती ठेवा. तर NW विथ रिस्पेक्ट टू A म्हणजे मीडियमच्या तुलनेत सॉरी इथे M येणार हा. तर मीडियम म्हणजे त्या माध्यमाच्या तुलनेत त्याचा निरपेक्ष अपवर्तनांक किती आहे? तर आता VA किती आला आपलं 3 गुणिले 10चा 8वा घात आणि इथे 1.5 गुणिले 10चा 8वा घात. तर हे 10चा 8वा गेला, 10चा 8वा गेला मुलांना. तुम्हाला माहितीये दीडच्या दुप्पट 3 असतं. म्हणजे दीड एके दीड आणि दीडलाच 2 ने गुणल्यावर 3 येणार आहे. म्हणजे इथे उत्तर आलं आपलं 2. आलं उत्तर? मागे उत्तर 2च दिलेलं आहे. म्हणून इथे आता काय लिहिणार आपण? म्हणून जे पण विचारले इथे बघा. काय विचारले? माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल? हे विचारले ना? तर आता बघा इथे मग काय लिहिणार? म्हणून माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक 2 आहे. तर अशी एकदम मुलांनो बघा व्यवस्थित मांडणी करायची आहे. तर आता एक्स्ट्रा मी जे काय लिहिलंय ते सगळं मुजवते म्हणजे तुम्हाला कळेल की कुठली कशी मांडणी केलेली आहे. ठीक आहे? तर आता मग तुम्हाला माझा बोर्ड दिसत असेल. तर बघा, सगळ्यात आधी मी काय केलं, पहिली स्टेप, पहिली पायरी आपली गणित सोडवतानाची, एक तर इथे दिलेली माहिती लिहिली. दुसरं काय शोधायचंय ते लिहिलं. तिसरं इथे सूत्र लिहिलं. हे सूत्र पण तुम्ही खालच्या ओळीत लिहा मुलांनो. मला इथे जागा पुरवायची होती म्हणून मी समोरासमोर लिहिलं. तर ही तिसरी गोष्ट आणि इथे 4थ्या पायरीमध्ये आपण गणिताला सोडवलंय. ठीक आहे आणि 5व्या पायरीमध्ये जे प्रश्नात विचारले त्याचं व्यवस्थित उत्तर शब्दामध्ये आपण लिहिलेलं आहे ही 5वी पायरी. तर असे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्ही गणित सोडवलं की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणारच. कधी-कधी काय करतो आपण सूत्र लिहित नाही, काय दिलेलं लिहित नाही. डायरेक्ट किमती ठेवून कॅल्क्युलेशन करून उत्तर काढतो. उत्तर बरोबर असतं, पण तुम्ही पायऱ्या व्यवस्थित नाही लिहिल्या, की तिथे अर्धा मार्क, 1 मार्क जाण्याची शक्यता असते. ठीक आहे? चला आता पुढचं गणित बघूयात आपण. जर काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक 3/2 असला व पाण्याचा 4/3 असला, तर काचेचा पाण्यासंदर्भातील अपवर्तनांक किती? हे असं सेम टू सेम गणित आपण ऑलरेडी आधी पण केले मुलांना. तर आपण आता हे गणित परत एकदा ट्राय करूयात चला. तुम्हाला मी मुजवते आता. चला. हे मी घेतलं गणित कॉपी केलं.
आता ह्याला आपण सोडवूयात. तर इथे आधी दिलेली, एक मिनिट. चला माझ्या बरोबर लिहा मुलांना तुम्ही. स्क्रीनकडे बघत बघत माझ्या बरोबर पण लिहा तुम्ही तुमच्या वहीमध्ये. तर आता दिलेली माहिती कोण सांगेल काय दिलेले आपल्याला? आणि शब्दात दिले आपल्याला चिन्हांमध्ये लिहायचंय ते. बघा काय दिले, काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक 302 आहे. आता मगाशी लिहिलं सेम टू सेम तसंच. काय लिहिणार आपण? काच म्हणजे ग्लास, निरपेक्ष म्हणजे आपण त्याला ओ लिहितो. तर ग्लासचा, काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक किती दिलेला आहे? 302. सेम टू सेम पाण्याचा पण दिलाय. आता पाणी म्हणजे आपलं वॉटर, मग त्याचा निरपेक्ष अपवर्तनांक किती दिलेला आहे? 403. तर काचेचा पाण्यासंदर्भातील अपवर्तनांक किती? तर आपल्याला शोधणीमध्ये काय लिहायचंय? आपल्याला कशाचं काढायचंय? काचेचा पाण्यासंदर्भातील म्हणजे NGW. कळते? NGW काचेचा पाण्यासंदर्भातील. ठीक आहे? तर तो काढायचा आहे. तर आता मुलांनो आपलं सूत्र काय आहे? बघा मी तुम्हाला जसं नेहमी सांगितलेलं आहे. आपल्याला इथे काच आहे आणि इथे पाणी आहे. तर आता इथे बघा मुलांनो, वेगाचं आणि ह्याचं उलट आहे बरं का. म्हणजे मला काय म्हणायचंय, समजा इथे N21 असं असेल तर वेग आपण लिहिताना V1 भागिले V2 लिहितो. पण अपवर्तनांकासाठी मात्र इथे जे आहे ते वर येईल. म्हणजे इथे N2 म्हणजे दुसऱ्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक भागिले पहिल्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक. कळतंय? म्हणून इथे 2 वरती येणार आणि 1 खाली येणार. तर आता मी ह्याला इरेज करते. तुम्ही मला सांगा, आता वरती मग मी काय लिहू? वरती मी काय लिहू मग? अंशामध्ये काय लिहू? हा काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक लिहू की पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक लिहू अंशामध्ये मुलांनो? सांगा, कोण सांगेल? कोणीतरी एक पुढे येऊन सांगेल? अंशामध्ये मी कोणाला लिहू? NGO लिहू की NWO लिहू? हं? कोणाला कोणाला उत्तर माहिती आहे? अच्छा, कोणाला ट्राय करायचंय? चुकलं तरी चालेल. कोणीतरी येऊन पुढे सांगेल का पटकन? नाही? बरं. बघा, इथे सांगितलं ना, हे जे आहे ते वरती येणार. मग इथे NG येणार. कळते तुम्हाला? वरती काचेचा हा निरपेक्ष अपवर्तनांक येणार आणि खाली पाण्याचा येणार निरपेक्ष अपवर्तनांक. तर बघा, आता काय मग सोडवणीमध्ये त्याच्या किमती ठेवा. तर NG किती होतं आपलं? 302. NW किती होतं आपलं? 403. आता बघा ह्याला मी कसं लिहिते? हे गणितामध्ये तुम्ही ऑलरेडीच केलंय. हे 302 ला जसंच्या तसं लिहिलं. अंश जो आहे तो. आणि हा जो छेद आहे ना मुलांनो, त्याचं मी गुणाकार करून भागाकाराच्या ऐवजी तुम्हाला माहितीये त्याचं आपण उलटं व्यस्त लिहू शकतो. मग इथे होणार 3/4. 4/3 च्या ऐवजी 3/4 लिहिलं. तर मग काय आता उत्तर बघा, 3 त्रिक वरती 9 आणि खाली 4 दुनी 8. तर आपलं उत्तर आलं. अच्छा थांबा, ह्याला ना मी असं न लिहिता व्यवस्थित लिहिते. इकडे लिहिते मुलांनो ब्ल्यू कलर. तुम्ही एका खाली एक लिहा. मला एका खाली एक इथे जागा नाहीये. तर मग मी इथे उत्तर लिहिते म्हणून NGW किती आलं आपलं? 9/8 आणि ह्याला बॉक्समध्ये टाका. आता ह्याला शब्दामध्ये नाही लिहिलं तरी पण चालेल.
असंच्या असं लिहिलं तरी पण चालेल. कोणाकोणाला समजलं आपण काय केलं? हात वर करा मुलांनो. मोठा हात वर करत जा रे. तुम्ही लांब बसलाय ना कॅमेराच्या, मग स्पष्ट नाही दिसत. खडकीचे विद्यार्थी, हात कळलं असेल तर हात वर करा. समजलं असेल तर? ओके, व्हेरी गुड. हात खाली करा. कॉपी करून झालं? वहीमध्ये हे कॉपी करून झालं असेल तर हात वर करा. ओके, व्हेरी गुड. चला, तर आता ना थांबा, मी तुम्हाला पुस्तक दाखवते तुमचं. तर पुस्तकामधलं आपलं झालंय करून. हे बघा, पुस्तकामधले आपलं स्वाध्याय सोडवून झाला. आता मग आपण काय करूयात मला तुम्ही सांगा. थांबा, मी स्टॉप शेअर करते. हां, मुलांनो, आता मला तुम्हाला तुमचाच कॅमेरा ऑन आहे. बाकीच्यांचे कॅमेरेच ऑफ आहेत, तर मला ते दिसत नाहीयेत. खडकीच्या विद्यार्थ्यांनो मला सांगा, 2 ऑप्शन येतात आपल्याकडे. एक तर हे प्रकाशाच्या अपवर्तनाचीच आणखी थोडीशी गणितं सोडवायची, पहिला ऑप्शन. आणि दुसरा ऑप्शन नवीन धडा सुरू करायचा. तर मला सांगा काय करूयात? पहिला ऑप्शन ज्याला वाटतोय, की अजून थोडी गणितं सोडूया, त्यांनी हात वर करा. लवकर, लवकर. प्रकाशाच्या अपवर्तनाची अजून थोडी गणितं सोडवूया, असं ज्याला ज्याला वाटतं हात वर करा. बरं. कोणीच नाही हात वर केला. ठीक आहे. बरं, ठीक आहे. आता सगळ्यांनी हात वर केला. दुसरं ऑप्शन ज्यांचं असं म्हणणं आहे, की नाही मॅम आपण ना नवीन धडा चालू करूया पुढचा. ज्यांना असं वाटतं, की चला नवीन धडा सुरू करूया, त्यांनी हात वर करा. अच्छा, नवीन धडा कोणालाच नकोय. प्रकाशाच्या अपवर्तनाचेच अजून सोडवायचंय. बरं ठीक आहे, चालेल. तसं पण आपल्याकडे 15 मिनिटं आहेत. मग आपण आणखी गणितं सोडवूया. ठीक आहे? चला, आता मी तुम्हाला गणित डिक्टेट करते मुलांनो. म्हणजे मी गणित बोलते, लिहून काढा. कारण आता पुस्तकातली गणितं झालेत. अच्छा, 1 मिनिट. पुस्तकामधलीच ही वाली गणितं सोडवूया का? आकडे बदलून सोडवूया. थांबा. हां. पुस्तकामधलीच जी गणित आहेत ना, ती आकडे चेंज करून सोडवूयात आपण. थांबा, मी तुम्हाला स्क्रीन दाखवते. पुस्तक उघडा सगळे. सगळेजण आपापल्याकडे पुस्तक उघडा. हे दिसतंय सोडवलेली उदाहरणे. बरोबर स्वाध्यायाच्या वरतीच आहे सोडवलेली उदाहरणे. तर हे बघा, पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.36 असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती? हे विचारले. ठीक आहे. आणि इथे प्रकाशाचा निर्वातीतील वेग दिलेला आहे. तर आपण हेच गणित सेम टू सेम सोडवणार आहे. फक्त आकडे थोडे चेंज करणार आहे. तर चला, आता हे गणित मी कॉपी करून घेते. आणि हे माझ्या बरोबर लिहायचंय बरं का मुलांना तुम्हाला. हां, आता हे 1/36 आहे ना, मी ह्याच्या ऐवजी घेते 1.33 घेते मुलांना. आणि मग बघूया आपण, की आपलं जे आहे ते उत्तर कसं चेंज होते. ठीक आहे? तर हे गणित कॉपी करून घ्यायचंय तुम्ही. नुसते पुस्तकामध्येच आकडे पेन्सिलने कट करून चेंज केलं तरी पण चालेल. ठीक आहे? तर आता बघा, इथे हे 10चा 8वा घात आहे. ते इथे लिहिलं मी 8वा घात. आता जसं आपण करतो सेम टू सेम तसंच. म्हणजे लिहिण्याची जी पद्धत आहे ती. आधी इथे मी काय लिहिणार? आता मी शॉर्टमध्ये लिहिते हां मुलांनो, दिमाग. कारण लिहिण्यामध्ये जास्त वेळ जाईल आपला. दिलेली माहिती दिमा म्हणजे. दिलेल्या माहितीमध्ये काय दिले? पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे NWO दिलाय आपल्याला. निर्वातीच्या तुलनेत दिलाय ना. तर NWO आपल्याला किती दिलेला आहे? 1.33. अजून काय दिले? प्रकाशाचा निर्वातातील वेग म्हणजे आपल्याला VO दिलाय. निर्वाताला O मानतात मुलांना. O म्हणजे जसं की 0 मानतात. तर तो वेग किती दिलेला आहे? 3 गुणिले 10चा 8वा. हवेतील आणि निर्वातातील वेग जवळ-जवळ सारखाच असतो. म्हणून सेम आकडा आहे. आणि आता काय काढायचंय? शोधनीमध्ये आपण काय लिहिणार?
काय शोधायचं आपल्याला? पाण्यातील वेग शोधायचा आहे. म्हणजे आपल्याला काढायचंय व्ही शोधायचंय. बरोबर आहे? मग आता आपण लिहूयात सूत्र. तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आता मगाशीच मी जसं सांगितलेलं होतं. सू व्हीचं वेगाचं सूत्र लिहिताना आपण हा आकडा पहिला घेतो. मग आपलं सूत्र काय बनेल व्ही-ओ म्हणजे निर्वातीतून पाण्यामध्ये चाललंय. म्हणून पाण्याचा आधी निर्वातातील वेग आणि भागिले पाण्याचा आय मीन प्रकाशाचा निर्वातातील वेग भागिले प्रकाशाचा पाण्यातील वेग. ठीक आहे, हे सूत्र लिहिलं. आता सोडवणे. सोडवणीमध्ये काय आता झालं किमती ठेवा. तर व्ही-ओ किती आहे आपला? 3 गुणिले 10चा 8वा घात भागिले व्ही-डब्ल्यू तर आपल्याला काढायचंय. आणि आता मुलांनो बघा, इथे एन-डब्ल्यू न लिहिता तिथे डायरेक्ट आपली किंमत टाकूयात. एन-डब्ल्यू ची किंमत किती होती? 1.33 बरोबर? आता हे तुम्ही मला सोडवून दाखवा. मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देते. 12 वाजून 17 मिनिटं झालेत. 18 होईपर्यंत मी तुम्हाला वेळ देते. आता ही सिंपल गणिताची कॅल्क्युलेशन्स आहेत नुसते. करून दाखव मला काय येतंय उत्तर. सोडवून झालं की हात वर करा मुलांनो. बघूया पहिल्यांदा कोण सोडवतंय. झालं? झाले. 18 झालं मुलांनो. 12 वाजून 18 मिनिटं झाले. कोणाकोणाचं सोडवून झालं हात वर करा. कोणाकोणाचं सोडवून झालं मुलांनो हात वर करा. एकाचं पण नाही सोडवून झालं. अरे म्हणजे तुम्ही गणितामध्ये कच्चे आहात का? साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे की नाही हे? बरं चला काही हरकत नाही. मी सोडवते. जर सांगायला लाज वाटत असेल, तर मी सोडवते ते तुम्ही पडताळून बघा, की मी सोडवते आणि तुम्ही सोडवले ते सेम सेम आलंय का? तर आता बघा तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, की आपल्याला व्ही-डब्ल्यू काढायचंय. मग व्ही-डब्ल्यूला आपण इकडे पाठवू आणि 1.33 ला इकडे घेऊयात. मग व्ही-डब्ल्यू इथे छेदामध्ये. तर इकडे आल्यावरती काय होईल? आता मी ते लाईन बनवून इथे सोडवते मुलांना. तर हे काय बनेल 1.33 गुणिले व्ही-डब्ल्यू बनेल. इकडे पाठवलं त्याला आणि इकडे 3 गुणिले 10चा 8वा घात जसाच्या तसा. आणि आता बघा हे 1.33 व्ही-डब्ल्यू बरोबर ते गुणलं गेलंय. मग तुम्हाला माहितीये बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यावर ते भागलं जाणार. मग व्ही-डब्ल्यू बनलं आपल्याकडे 3 गुणिले 10चा 8वा आणि हे भागिले 1.33. मग आता ह्याचं दशांश रूपात हे बघा 10चा 8वा घात तर जसाच्या तसा राहणार. बरोबर आहे? आता इथे तुम्हाला बाजूला ह्या 3 ला 1.33 ने काय करायचंय? भागायचंय. तर मग हे तुम्हाला माहिती आहे गणितामध्ये. हे जे आपण पॉइंट आहेत खाली, पॉइंट नंतर 2 घर आहेत. तर आपण तो पॉइंट काढून वरती 2 शून्य टाकू शकतो. मग हे बनलं 300 भागिले 133. तर हे जे 300 इथे 300 येणार आणि इथला पॉइंट निघून जाणार. ठीक आहे? तर थांबा. तर 300 ला 133 ने भागा आणि सांगा मला दशांश रूपामध्ये पॉइंटमध्ये तुमचं उत्तर येईल. किती येतंय? 300 ला 133 ने भागायचंय. हे तर करू शकताय साधा भागाकार आहे आपला. किती येतंय उत्तर? मुलांनो किती येते उत्तर? पहिले फक्त 2 आकडे आले तरी पण चालेल.
300 ला 133 ने भागा. कोणाचं उत्तर आलं तर हात वर करा हा. थांबा मी माझी आता स्क्रीन घालवते म्हणजे तुम्ही मला मोठे दिसताल. हा, आता मला तुम्ही दिसताय. मुलांना तुमचा व्हिडिओ मी मोठा केलाय म्हणजे आता सगळ्यांना तुम्ही स्पष्ट दिसाल आणि मला पण. तुमच्यापैकी किती जणांचं झालं 300 ला 133 ने भागून? अच्छा मला सांगा तुमच्या आता वर्गामध्ये गणितात सगळ्यात चांगलं कोण आहे? हात वर करा. गणितात चांगला विद्यार्थी कोण आहे? 1, 2, 3, 4 पण असू शकतात. पण कोण कोण आहेत? हात वर करा. अरे हात वर करा रे, लाजायची काय गोष्ट आहे? तुम्हाला माहितीये ना गणितामध्ये तुमचे किती मार्क येतात. त्याच्या हिशोबाने हात वरती करा. अच्छा गणितामध्ये 100 पैकी 60च्या कमीत कमी 60च्या वरती मार्क मिळतात. ते कोण कोण आहेत? हात वर करा. 60च्या वर मार्क असतात गणितामध्ये. कोणालाच नसतात. असं नाही होऊ शकत. मी उत्तर विचारेल म्हणून घाबरून नाही हात वर करत आहेत का? अरे उत्तर चुकलं तरी चालेल. सोडवणं महत्वाचं आहे ना. किती आलं? 300 ला अच्छा किती किती जणांचा भागाकार करून झाला? 300 भागिले 133 किती आलं? झालाय कोणाचं करून? हात वर करा. हा मागून एक कोणीतरी हात वर केला. बेटा किती येते उत्तर? उत्तर किती येते? अरे चुकलं तरी चालेल, पण जे उत्तर आलंय ते मला सांगा लवकर. आपल्याला अजून कमीत कमी 2 गणितं तर सोडवायचे. हा सांग बेटा अनम्यूट करून. बाकी 100 भागाकार दशांश रूपात किती आलं बेटा? पॉइंट मध्ये उत्तर किती आलं? पॉइंट नाही हा मग पॉइंट मध्ये काढ. जा पॉइंट मध्ये काढ. आपल्याला उत्तर पॉइंट मध्ये लिहायचंय. पॉइंट मध्ये काढून आलंय कोणाचं उत्तर? अरे बघा मुलांनो, 150च्या दुप्पट 300 असतं की नाही? मग हे 150 नाहीये 133 आहे. पण 133 लाच आपण 2ने गुणल्यावरती 300 पेक्षा थोडा छोटा नंबर येईल. मग 2 पॉइंट काहीतरी उत्तर येईल एवढं तर नक्की आहे ना. चला काढा ते 2 पॉइंट पुढे कुठले आकडे येतात ते काढा. एक काम करते मी. मला उत्तर मिळालंय. ह्याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात विचारेल. भागाकार करून ठेवा. ठीक आहे जागा सोडा मग उत्तर लिहायला 2 लाईनी सोडा. मग पुढच्या क्लासमध्ये तुम्ही मला सांगा. मी नाही उत्तर सांगत आहे. तुम्ही स्वतः सोडवून मला सांगायचे उत्तर नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे? ठीक आहे डन. थम्सअप दाखवा मला करचाल नेक्स्ट क्लासमध्ये. व्हेरी गुड. चला आता पुढच्या गणितावरती जाऊयात. बघा आता पुढचं गणित पण आपण कॉपी करून घेऊयात. जर एका माध्यमातून 1.5 गुणिले 10^8 मीटर प्रति सेकंड वेगाने जाणारा प्रकाश दुसऱ्या माध्यमात गेल्यास व त्याचा वेग 0.75 गुणिले 10^8 मीटर प्रति सेकंड होत असल्यास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल? सिंपल नुसता तो काय करायचंय भागाकार करायचंय. ठीक आहे पण आता मी ह्याच्या किमती बदलते मुलांना. ठीक आहे चला आधी गणित आपण कॉपी करूयात आणि ह्याच्या किमती आता बदलूयात. आता बघा मी किमती काय बदलते. हे इथे ना 1.5 च्या ऐवजी मी 2.5 घेते मुलांना. ठीक आहे आणि इथे 0.7 च्या ऐवजी 0.7 च्या ऐवजी इथे आपण घेऊया 1.5. कळलं? तिकडे 2.5 इथे 1.5.
अरे जरा कट झालं ते, थांबा. पण काही हरकत नाही. तुम्हाला समजेल, मी एक्सप्लेन करेल परत. ठीक आहे. तर पहिल्या माध्यमात इथे आकृती काढायची मुलांना. कन्फ्यूज कधीच नाही व्हायचं. आकृती काढली ना, की कन्फ्युजन तुमचं नाही होणार. काय दिलेलं आहे, प्रकाश जो आहे हा पहिलं माध्यम आहे आणि हे दुसरं माध्यम आहे. तर असा प्रकाश पहिल्या माध्यमातून दुसऱ्या माध्यमात चाललाय. आता गतीवरनं तुम्हाला कळू शकतं, की पहिल्या माध्यमात 2.5 गती आहे आणि दुसऱ्या माध्यमात 1.5 म्हणजे 1 ने कमी झाली. म्हणजे पहिलं माध्यम काय असेल ते विरळ असेल आणि दुसरं माध्यम काय असेल दाट असेल. बरोबर आहे? तर असा मग तुम्हाला माहिती आहे, की विरळ माध्यमातून दाट माध्यमाकडे जाताना प्रकाशाचा किरण काय करतो? स्तंभिकेच्या बाजूने वळतो असा. बरोबर आहे? तर पहिल्या माध्यमात किती आहे गती? 2.5 गुणिले 10चा 8वा घात आणि दुसऱ्या माध्यमात गती बदलते ती होते 1.5 गुणिले 10चा 8वा घात मीटर प्रति सेकंड. इथे पण मीटर प्रति सेकंड. तर आता ह्याच्यासाठी बघा आपल्याला दिमाग कसं लिहायचंय, दिलेली माहिती कशी लिहायची. पहिल्या माध्यमाला आपण 1 नंबर नाव दिलं, दुसऱ्या माध्यमाला आपण काय नाव दिलं? 2 नंबर. तर मग पहिल्या माध्यमामध्ये त्याचा वेग म्हणजे आपण ह्याला नाव देऊया V1. वेगासाठी व्ही वापरतो ना आणि पहिलं माध्यम आहे म्हणून V1. तर V1 आपल्याला किती दिलेलं आहे? 2.5 गुणिले 10चा 8वा घात मीटर प्रति सेकंड. V2 आपल्याला किती दिलेला आहे? 1.5 गुणिले 10चा 8वा घात मीटर प्रति सेकंड. आता काढायचं काय आहे, म्हणजे शोधणीमध्ये आपण काय लिहिणार, काय शोधायचं आपल्याला? दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या तुलनेत, म्हणजे आपल्याला काढायचंय N21. दुसरं माध्यम ना, पहिल्या माध्यमातून प्रकाश दुसऱ्या माध्यमात चाललाय म्हणून दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक काढायचा आहे. मग आता सूत्र तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितले. आपण इथे N21 असल्यावरती आपलं सूत्र स्ट्रेट लिहितो आपण. पहिल्या माध्यमातून दुसऱ्या माध्यमात चाललंय म्हणून पहिल्या माध्यमातली गती V1 वेग आणि दुसऱ्या माध्यमातला वेग V2. V1 भागिले V2 हे सूत्र आलं. ठीक आहे. मग आता काय सोडवणे. सोडवणीमध्ये आता डायरेक्ट किमती ठेवा. हे तर आपल्याला अपवर्तनांक तर काढायचंच आहे N21 आणि V1 किती आहे? 2.5 गुणिले 10चा 8वा घात. V2 किती आहे? 1.5 गुणिले 10चा 8वा घात. तर हा 10चा 8वा कट झाला मुलांनो. आता अंशामध्ये पण बघा, पॉइंट नंतर एकच घर आहे. इथे पण पॉइंट नंतर एकच घरापर्यंत अंक आहे. तर असं असेल तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, गणितामध्ये तुम्ही शिकला, आपण दोघांचे पण पॉइंट काढून टाकू शकतो. मग आपल्याकडे उत्तर आलं. याचा अर्थ हे पॉइंट दोघांचा गेल्या वरचा 2.5 25 बनेल आणि खालचं 1.5 काय बनेल? 15. बरोबर. चला, आता हा वाला भागाकार तर सगळ्यात सोपा आहे. करून दाखवा. मी वेट करते. चला, 1च मिनिट आपला क्लास संपायला पण राहिला. 1 मिनिटात मला ह्याचं उत्तर पण द्या. 25 भागिले 15 सोपं आहे. 5 ने घालवा आधी भाग किंवा डायरेक्ट पॉइंट मध्ये उत्तर काढा, जसं तुम्हाला बरं वाटेल. लवकर सांगा मला मग उत्तर किती येते पॉइंट मध्ये काढून. ज्याचं उत्तर येईल त्याने हातवर करा मुलांना. N21 किती आलं? किती आलं उत्तर? कोणाचं आलं तर हातवर करा. अरे बघा ना, 5 5 25 आणि 5 3 15. उत्तर आलं 503. भाग करून बघा इथे आता. 3 एके 3 उरले 2. मग इथे आपण पॉइंट टाकून 0 घेणार आणि इथे एक पॉइंट टाकणार. परत वरतून घेतला 0. मग 3 संग 18. परत उरले 2. परत आपण 0 घेणार इथे. तर असं हे वाढतच जाणार. म्हणजे तुमचं उत्तर 1.6666 असं येतच जाणार. म्हणून मग आपण
काय करायचे, हे सगळे 6 काढून पॉइंट नंतर दुसऱ्या घरापर्यंत उत्तर लिहायचंय. पण हे सगळे 6 5 पेक्षा मोठे तर तुम्हाला माहिती आहे, की त्याच्या आधीचं घर आपण 1 अंकाने वाढवतो. मग उत्तर येईल 1.67. झालं. 1.67 उत्तर आलं. म्हणजे ते जे माध्यम आहे, त्याचा अपवर्तनांक आला 1.67. हे आपण पुस्तकामध्ये बघूया, हे मग कुठलं माध्यम असू शकतं. 1.67 बघूयात कोणाचा अपवर्तनांक आहे का? पुस्तकात आपल्याकडे त्यांनी तक्ता दिलेला ना, गेल्या वेळी आपण बघितलेला होता. हां, दिसतोय हा टेबल? 1 पॉइंट बघा बरं, 1.666 येत होतं ना आपलं. कोणाचा दिसतोय इथे? तेवढा अपवर्तनांक. दिसते इथे. काय लिहिलंय? वाचा तरी कमीत कमी. घन फ्लिंट काच. म्हणजे ही एका प्रकारची काचच आहे, पण ती फ्लिंट आहे. एका काचेचा तो प्रकार आहे. म्हणजे जी दाट एकदम जाडवाली काच असते, मग ते हे माध्यम आहे. कळलं? हं. चला. तर मुलांनो, आता तुम्हाला काय करायचंय? अच्छा, तुमचं गणित कॉपी करून झालेलं? आत्ताचं गणित कॉपी करून झालेलं? ओके. तर आता तुम्हाला काय करायचंय मुलांनो? स्वाध्याय सोडवायचाय. तुम्ही स्वाध्याय अजून सोडवला नाहीये ना वहीत? स्वाध्याय व्यवस्थित छानपैकी सुंदर अक्षरामध्ये सोडवा. हाच तुमचा होमवर्क आहे. आणि मग पुढच्या क्लासमध्ये मी तुमची वही तुम्ही पुढे दाखवाल. त्यावेळी तो होमवर्क चेक करेल वहीमधून. मला तुमचा होमवर्क दिसेल. जरा कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही थोडीशी वही आणून दाखवली तर. आणि मग आपण काय करूयात, पुढच्या वर्गात नवीन धडा चालू करू. आता तुमच्या पुस्तकाप्रमाणे पुढचा नवीन धडा कोणता आहे? अरे हो, भिंगांचा धडा आहे. भिंगांच्या धड्यासाठी तुम्हाला तुमची कंपास पेटी घेऊन यायची आहे पुढच्या आठवड्यात. त्या कंपास पेटीमध्ये तुमचं ते वर्तुळ काढायचं कर्कटक, पट्टी, रबर सगळं पेन्सिल वगैरे सगळं पाहिजे. समजलं? ज्यांना समजले मी काय म्हटले हात वर करा. ठीक आहे. गुड. व्हेरी गुड. चालेल. चला मुलांना आता संपूया आपण आपला क्लास. पुढच्या आठवड्यात आपण भेटू. एक मिनिट मीटिंग सोडू नका जाऊ. थांबा, मी रेकॉर्डिंग स्टॉप करते. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला.